मते आजच्या नंतर या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे। विशाल, सगळे समन्वयक तिथे आले होते सिद्धार्थ, आणि अशा वेळी या आंदोलनाची पुढली दिशा देखील आता ठरवल्या जाऊ शकते। तुर्तास उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे, पण त्या वयोवृद्ध काकूंनी एक स्पष्ट केलं की यापुढे जर आरक्षणाच्या विषयाला घेऊन सरकार जर काही निर्णय घेत नाही किंवा ढिलाई करताना दिसलं तर मात्र पुन्हा एकदा आम्ही उपोषण करू। म्हणजेच या आंदोलनाची पुढली दिशा जी असेल ती अधिक आक्रमक आणि तीव्र असेल का? विशाल, तुला त्या आजीचं मी तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या। मी सिद्धार्थ तुला थांबवतोय आपल्या चर्चेमध्ये। आपल्यासोबत या ठिकाणी मराठा नेते विनायक मेटे देखील आपल्यासोबत सहभागी होतात, त्यांच्याकडे आपण जाऊयात। विनायक मेटेजी, आपण समजूत काढण्यासाठी म्हणून गेला होतात या आंदोलकांची। ठीक आहे, काही मुद्द्यांना घेऊन संवादात खरं तर विरोध होत असतो आणि आपल्याला तिथून परतावं लागलं, पण आता असं कळतंय की हे आंदोलक आपलं उपोषण मागे घेतात। काय आपली प्रतिक्रिया? विनायक मेटेजी, आवाज येतोय मला? आवाज येतोय माझा आपल्याला? हो, येतोय। हा विनायक मेटेजी, माझा प्रश्न असा होता का हे आंदोलक अखेर उपोषण मागे घेतात, काय आपली प्रतिक्रिया? असं आहे की जे जरांगे म्हणून कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याबरोबर एक आजी आणि काही लोक बसलेले होते, गेले 5 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। तर जरांगे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। त्यांचा बीपी 60च्या खाली गेलाय, शुगर एकदम लो झाली आहे, वेट खूप लॉस झालंय। तर या सगळ्या याच्यामध्ये फार वाईट कंडिशन त्यांची आहे। माझं म्हणणं एवढंच होतं की आपण उपोषण मागं घ्यावं, कारण हे सरकार जेव्हा मुरदाडपणानं या सगळ्याकडे पाहतंय, म्हणजे सरकारचा एकही प्रतिनिधी नाही, मुख्यमंत्री दखल घ्यायला तयार नाहीत, उपमुख्यमंत्री तयार नाहीत, मंत्री तयार नाहीत, पालकमंत्री दखल घ्यायला तयार नाहीत। पण विनायक मेटेजी, आत्ताचा अपडेट या आंदोलनातला असं आहे की या आंदोलकांनी उपोषण मागे घेतलंय। हो, ते माझी पण सगळ्या त्या ठिकाणी जमलेल्या सगळ्या लोकांची पण तशी अपेक्षा होती। मी सुद्धा स्वतः विनंती केली की उपोषण मागं घ्या, पण आंदोलन चालू ठेवा। आंदोलन चालू आहे, फक्त उपोषण आमरण उपोषण होतं, साखळी उपोषण नाहीये काय। त्यामुळं लढाई लढण्याच्या करता आपण असणं आणि ताकदीनं असणं अत्यंत आवश्यक आहे। या सरकारला जागं करण्याकरता आणि निर्लज्ज सरकारला ठिकाणावर आणण्याकरता चळवळीतले कार्यकर्ते धडधाकट असणं फार गरजेचं आहे, आणि म्हणून उपोषण मागे घ्या म्हणून विनंती केली होती। उपोषण मागे घेतलंय, चांगलं झालं, पण अधिक द्वेषानं त्या ठिकाणचं आंदोलन चालू राहील। आमचा तर विचार आहे की या संदर्भामध्ये राष्ट्र पिंपळगावला पाठिंबा देण्याच्या करता सगळ्या महाराष्ट्रामध्ये असं आंदोलन त्यांना पाठिंबा देण्याकरता सुरू करावं। धन्यवाद आमच्याशी बोलण्याबद्दल। या आंदोलनाची पुढली दिशा म्हणजे भले हे उपोषण त्यांनी मागे घेतलेलं असलं तरी आंदोलन पुढे नेण्याकरता खरं तर आपण सशक्त असणं फार आवश्यक आहे, अशी भूमिका मांडत विनायक मेटेंनी यापुढे आंदोलनाची दिशा ही आक्रमक असेल। आंदोलकांनी अशाच पद्धतीने आपल्या मनातली आरक्षणाबद्दलची धग कायम ठेवावी, अशी प्रतिक्रिया देऊ केलेली आहे। यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।